नमस्कार. दिनांक 6 मे. कथेचं शीर्षक आहे चला पाणी दाखवतो. दुसऱ्या एका गुरुप्रतिपदेला गावात पाणी नव्हते. जंगमाच्या विहिरीचे पाणीही आटले. वाटी नरोटीने घ्यावे लागत होते. पाण्याची अडचण लोकांनी महाराजांना सांगितली. चला पाणी दाखवतो असे म्हणून महाराज सर्वांना घेऊन जंगमाच्या विहिरीवर आले. जवळपास लघुशंका करून म्हणाले, घ्या पाणी. त्या दिवशी सर्वांना भरपूर पाणी मिळाले. पण दुसरे दिवसापासून मात्र पुन्हा नरोटी लागू झाली. याआधी मंगळवेढ्याच्या बाबाजी भटांच्या विहिरीला आणि सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावाला पाणी आणल्याच्या लीलांचा मागोवा आपण घेतला. एकदा महाराजांनी बाबाजी भटांच्या दारिद्र्याचा व भक्तिभावाचा विचार केला, तर दुसऱ्या वेळी सोलापूरवासियांच्या दुरावस्थेचा विचार केला. त्यामागचा योगशास्त्राचाही वेध आपण घेतला. पण होते काय की सत्पुरुषांच्या लोकविलक्षण कृतींकडे केवळ चमत्कार म्हणून लोक पाहतात आणि स्वस्थ राहतात. हे स्वस्थ राहणे पारमार्थिक असते तर फार बरे झाले असते, पण तसे पण होत नाही. दुर्दैवाने लोकांचा हा स्वस्थपणा म्हणजे निव्वळ आळसातून जन्मास येणारा ऐतखाऊपणा असतो. जन्मजात आळस आणि असेल हरी तर देईल खाटल्यावरी या वृत्तीच्या चुकीच्या दृढ संस्कारांमुळे लोक श्रम मूल्यच विसरून गेले आहेत. यामागे सामाजिक, धार्मिक, राजकीय, भौगोलिक अशी अनेक कारणे आहेत. त्यांचा परामर्श घेणे इथे शक्य नाही. तुकाराम रामदासांनी लोकांच्या या अपप्रवृत्तीवर जोरदार टीकेचे हल्ले चढवले, पण शेकडो वर्षांची अजगर वृत्ती लोकांनी सोडली नाही. महाराजांनी जवळजवळ प्रत्येक लीलेतून प्रबोधन केले. प्रसंगी कठोरपणे बोललेही, पण सारे काही दुसऱ्याने करावे, राजाने करावे, सरकारने करावे ही ढिम्मपणाची सवय गेली नाही. महाराजांना याची कल्पना आली नाही असे कसे म्हणता येईल? म्हणून तर गुरुप्रतिपदेच्या उत्सवात पाण्याची हाकाटी होताच मागील खेपेसारखी कायमस्वरूपी सोय त्यांनी केली नाही. उत्सव संपल्यावर पुन्हा नरोटी लागू केली. ती काय याची चौकशी करावी असे कोणासही वाटले नाही. दारिद्र्यात, हाल अपेष्टात खितपत पडण्याची आणि नशिबाला कोसत राहण्याची प्रवृत्ती सोडावी असे कोणासही वाटले नाही. नहि श्रांतस्य ऋते संख्याय देवाः असे शास्त्रवचन आहे. आळशाच्या मदतीला देव येणारच नाही. त्याने माणसाला बुद्धी आणि हातापायाचा धडपणा दिला आहे. त्यांचा उपयोग करावा व माणसाने आळस झटकावा आणि आपला उत्कर्ष साधावा असेच त्याला वाटते. अधूनमधून तो अवतार रूपाने येतो, सांगायचे तेवढे सांगून जातो. त्याचा कालखंड अनंताचा असतो. त्यामुळे देवाला घाई मुळीच नसते. माणसानेच आपल्या अल्पायुष्याचा विचार करून स्वतःला सुधारायचे असते. त्यासाठी संत चरित्राचा अभ्यास करावा लागतो. घाई माणसाने करायची असते. ऐशी देव साधू संत चरित्रे भवतारक परम पवित्रे नित्य श्रवण पठण मात्रे दुरित नाशन होत असे. हे कदापि विसरू नये. येथे दुरित नाशन हा शब्द वापरला आहे. दुरित म्हणजे पाप. पाप हा शब्द अतिव्यापक अर्थाने घ्यावा. केवळ परमार्थातील पाप पुण्य या अर्थाने घेऊ नये. अशिक्षितपणा हे पाप आहे तर आळस महापाप आहे. शाळेतील शिक्षणाने साक्षरता येते, मात्र त्याने सुशिक्षितपणा व सुसंस्कृतपणा येतोच असे नाही. सुसंस्कृतपणासाठी वाचनाची गरज असते. वाचनाने मनाची व्याप्ती वाढते, प्रगल्भता येते, स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत वाढते. याबाबत एक इंग्रजी सुवचन आहे, बाय रीडिंग बुक वी लर्न नथिंग बट बिकम समथिंग. याचा अनुभव घेण्यासाठी देव, साधू, संत यांची चरित्रे वाचावीत, पण ती अंधश्रद्धेने वाचू नयेत. वाचायची म्हणून वाचू नयेत. एक तरी ओबी अनुभवावी या दृष्टीने वाचावीत. नुसत्या पारायणाने काही साध्य होत नाही. प्रत्येक वेळच्या पठणाने नवा अनुभव, नवा विचार प्राप्त झाला पाहिजे असा चौकस बुद्धीने वाचावे. तात्विक, सामाजिक, वैज्ञानिक व कलात्मक विचार धन देणारे ग्रंथ वाचावेत. ललित वाङ्मयाचा दर्जा उत्तम असावा. बुद्धीला खाद्य मिळेल असे वाचन करावे. स्वतःचा उत्तम ग्रंथसंग्रह असणारे घर सुसंस्कृत व सुशिक्षित असते. एका दीर्घायुषी विद्वान विचारवंताने म्हटले आहे, आजकाल
अल्झायमर, पार्किन्सन सारखे रोग वाढत आहेत. याचे कारण लोक मेंदूला द्यावे तेवढे काम देत नाहीत. जीवनातील ताणतणावाने मेंदूला क्षीण येतो. त्याच्या पेशी हळूहळू निकामी होत जातात. मी यापासून अलिप्त राहिलो याचे कारण मी माझ्या मेंदूला सतत वाचन, मनन, चिंतनाचे खाद्य पुरवित आलो. हे अगदी खरे आहे. हे सर्व विवेचन लोकांच्या आळशीपणाच्या दुर्गुणावरून झाले. वाचन संस्कृतीचा लोप झाल्यामुळे विचारशक्ती समाज हरवून बसला आहे, एवढे मात्र खरे. या कथेत महाराजांनी चला पाणी दाखवतो असे जे म्हटले त्यामागे हाच अर्थ आहे. ज्ञानाचे जळ आपल्या जवळच आहे, विहिरीतही आहे, पण आळस, दुर्लक्ष, दुरुपयोग या अवगुणांमुळे हाती नरोटी आली आहे. हे अवगुण सोडा, ज्ञानाचे पाणी हवे तेवढे घ्या, असाच त्यांच्या बोलण्याचा रोख होता. विहिरी स्वच्छ करा, ज्ञानाचा उपसा हवा तेवढा करा, हा संकेत ही लीला देते. श्री संत ज्ञानेश्वरांनीही ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, असेच म्हटले आहे, नाही का? धन्यवाद.